नमस्कार, मी विद्या. तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एकरू मच्छीचं कालवण बनवणार आहोत. हे कालवण आहे ना, त्याच्यासाठी आज आपण एक भाजका असा मसाला तयार करणार आहोत आणि कालवण बनवणार आहोत. ही मच्छी खायला खूपच टेस्टी असते. नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. तसेच आपण एकरू मच्छीची फ्राय पण करणार आहोत. चपाती बरोबर, भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ही एकरू मच्छी आहे, जी समुद्राचीच आहे. राणीसारखीच दिसायला असते, पण ही राणी मच्छी नाहीये. ही एकरू मच्छी आहे. हिच्यावरती ना थोडी छोटी छोटी खवलं पण असतात अशी, हे बघा. आणि हे पर पण असतात. हे आपल्याला हे पर पण काढून टाकायचे. आपण एकदा मार्केटमधून मच्छी आणली ना की तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग साफ करायची. कैचीने ना हे पर असतात ते पटकन निघतात. हे बघा, तुम्ही मार्केटमधून कापून पण आणू शकता. हे पण असे काढायचे. ही शेपटी पण काढायची, पण आधी काढायची नाही, ती नंतर काढायची. कारण तिच्यावरती खवलं असतात ना, ते आपल्याला शेपटीला पकडून अशी काढता येतात. अशी सुरीने हे केलीत ना की ती निघतात. ही बघा, जाडी नसतात, बारीकच असतात, पण ती काढायची. कारण शिजल्याच्या नंतर मग ते आपल्या रश्श्यामध्ये किंवा आपल्या कालवणामध्ये मिक्स होतात. किंवा तुम्ही फ्राय केलीत ना तरी फ्रायमध्ये पण वरती वरती अशी येतात. म्हणून ही खवलं आहेत ती काढून टाकायची. अशी दोन्ही साईडनी चांगली डोकं काढून टाकायचं आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची. मच्छी एक मी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ घालून परत एकदा स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये ना असं पाव चमचा असं मीठ घालायचं. आता छोटा पाव चमचा हळद. हे हळद आणि मीठ मच्छीला चोळून ठेवायचं आणि याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा. ही मच्छी आहे ना, तुम्ही फ्राय पण करू शकता. इथे मसाला भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. चमचा तेल घालायचं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन भाजून झालेला आहे. त्याच्यामध्येच आपण सुकं खोबरं पण भाजणार आहोत. याला पण मिक्स करून भाजून घ्यायचं. कांदा खोबरं आपलं खरपूस असं भाजून झालेलं आहे. कांदा आणि खोबरं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी ह्या 5 पाकळ्या लसूणच्या आहेत ना, त्या पण मी भाजलेल्या आहेत. तुमच्या जर छोट्या असतील ना तर एक 7-8 घ्यायच्या. 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा काळी मिरी आहे आणि 3 लवंग आहेत. ह्या पण मी अशाच भाजून घेतलेले आहेत. जास्त भाजायचे नाहीत, थोडेसेच असे गरम करायचे. याला तेल घातलेलं नाही आहे, सुकेच असे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं आणि थोडीशी चिमूटभर अशी देठासकट कोथिंबीर. हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही जरी याच्यामध्ये पाणी घालून वाटलत ना तरी चालेल. आणि सुकं भाज वाटलत ना तर जास्त मसाला वाटला तर आपण थोडासा ठेवून देऊ शकतो. आपला मसाला वाटून झालेला आहे. बारीक मसाला वाटून घ्यायचा. ह्या मच्छीसाठी ना असा भाजलेला मसाला वाटायचा, खूप टेस्टी होती मच्छी. आता आपण फोडणी देऊया. कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं तापलं ना की माझ्या ह्या 2 पाकळ्या लसूणच्या मोठ्या आहेत म्हणून मी 2 घातलेत. तुमच्या छोट्या असतील ना तर तुम्ही 4 घालायच्या आणि ठेचून घालायच्या. त्या कालवणाला ना लसणीचा सुवास आला पाहिजे चांगला. त्याच्यामध्ये फ्रेश कढीपत्ता घालायचा. गॅस बारीक करायचा आणि हा वाटलेला मसाला घालायचा. हा मसाला आपल्याला परतायचा नाही आहे जास्त वेळ, फक्त काही सेकंद आपल्याला याला मिक्स करायचं. आपण मच्छीला पाव चमचा हळद लावलेली आहे. आता अर्धा चमचा हळद घालायची. आणि जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे घरचा लाल मसाला इथे मी 4 चमचे घातले. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. मच्छी म्हटल्याच्या नंतर ती तिखट पाहिजेच. ह्याला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे. तुम्ही जर मसाल्यामध्ये कोथिंबीर वाटली नाहीत ना तर आता तेलामध्ये घालायची. मसाल्यामध्ये कोथिंबीर वाटली ना तर आपल्या कालवणाचा किंवा रश्श्याचा कलर आहे ना तो बदलतो. म्हणून मसाल्यामध्ये काही जण कोथिंबीर वाटत नाहीत, पण मसाल्यामध्ये कोथिंबीर वाटल्याच्या नंतर सांबार आहे किंवा आपलं कालवण आहे ना ते खूप टेस्टी होतं. आपला मसाला हा आपला एखादा मिनिटभर असं परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांडं आहे ना ते धुवून पाणी घालायचं आहे. मच्छी शिजायला आणि आपल्याला जेवढं कालवण पाहिजे म्हणजे रस्सा पाहिजे त्या अंदाजानेच आपण पाणी घालायचं. तुम्हाला जर अंदाजाने जमलं नाही ना तर तुम्ही वाटी मोजून पाणी घालायचं. आता तुम्हाला जर पातळ रस्सा भातावर करायचं असेल ना तर जास्त पाणी घालायचं. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाण्यासाठी करायचं असेल तर कमी पाणी घालायचं. आपण मच्छीला मीठ लावलेलं आहे त्या अंदाजाने ज्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे. मच्छी म्हटल्याच्या नंतर आंबट ही पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही कोकम तरी घालू शकता किंवा आगळ तरी घालू शकता. चिंचने एवढी टेस्ट येत नाही. मी इथे मोठा 1 चमचा असं आगळ घातलेला आहे. मच्छी म्हटल्याच्या नंतर आंबट तिखट असेल ना तरच खायला बरी वाटते, चांगली वाटते ती. तुम्ही ह्याच्याऐवजी एक 7 ते 8 कोकम पण घालू शकता. आपल्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची.
एकदम मोठा गॅस करून मच्छी शिजवायची नाही, चांगली लागत नाही ती मग आणि विरघळते पण. त्याच्यामध्ये ही आपली मच्छी सोडायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर याला शिजवून घ्यायची. याच्यावरती ना असं पोकळ झाकण ठेवायचं आणि मच्छी शिजवून घ्यायची. म्हणजे मच्छीचा सुवास आहे ना तो बाहेर जात नाही. म्हणजे आपलं कालवण आहे ना ते टेस्टला चांगलं होतं. आपल्या कालवणाला चांगला कड येत आहे. आपली अर्धी मच्छी शिजत आली ना की त्याच्यामध्ये आपल्याला उभ्या चिरून 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. कालवणाला टेस्ट पण चांगली येते आणि कालवण आपलं ना तिखट झालं नसलं ना तर थोडंफार तिखट पण होतं आणि मच्छीतली मिरची आहे ना ती चांगली पण लागते. आपली मच्छी आहे ना एक 10 मिनटं मी शिजवून घेतलेली आहे. त्याच्यावरती कोथिंबीर घालायची. आपली मच्छी ती तयार झालेली आहे. ही तुम्ही अशी बनवलीत ना की तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. जास्त पातळी नाही बनवायची आणि जास्त घट्टही नाही बनवायची. ही मच्छी खायला खूप टेस्टी लागते. नक्की एकदा तुम्ही करून बघा. आपली मच्छी तयार झालेली आहे. गॅस आहे तो बंद करायचा. आता आपण इकरू मच्छीची फ्राय करणार आहोत. फ्राय करण्यासाठी मी इथे ही मच्छी आहे ना ती साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यांना मध्ये चिरे दिलेले आहेत दोन्ही साईडनी. असे चिरे दिले ना की मीठ मसाला पण चांगला लागतो आणि भाजल्या पण चांगली जाते. मग खायला पण खूप टेस्टी लागते. हिच्यामध्ये ना काटे पण जास्त नसतात आणि खायला पण चवीला चांगली लागते. त्याच्यामध्ये आपल्याला छोटा 1 चमचा हळद घालायची आहे आणि 2.5 चमचा आपल्याला घरचा लाल मसाला घालायचा आहे. लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. छोटा अर्धा चमचा गरम मसाला, छोटा 1 चमचा धना जिरा पावडर आणि 1 चमचा मोठा असं आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं म्हणजे अर्धा चमचा मीठ आहे. 2 चमचे आगळ घालायचं आहे. या आगळच्या ऐवजी तुम्ही 4 ते 5 कोकमं घेऊन भिजवून त्याचं पाणी घातलं ना तरी पण चालेल आणि चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे कापलेली आहे ना मच्छी त्याच्या आतमध्ये मसाला चांगला लागला पाहिजे आणि याला एक 15 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. अशी झाकून ठेवलीत ना तर मसाले चांगले आतमध्ये मुरले जातात. मच्छी कुरकुरीत होण्यासाठी मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे. चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा आपल्याला घरचा लाल मसाला घालायचा आहे. थोडंसं मीठ घालून ते पीठ आहे ते आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे. मच्छीला आपल्या आता 15 मिनटं झाले. त्याला आपल्याला चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यातलंच एक मच्छी घ्यायची आणि तिला चांगलं असं पीठ लावून घ्यायचं. सर्व बाजूनी चांगलं पीठ लागलं पाहिजे. सर्व मच्छीला एकसाथ पीठ लावून जरी तुम्ही ठेवलेत ना तरी पण चालेल. इथे तवा गरम करायचा, 2 चमचे तेल घालायचं आणि मच्छी लावायची. एकदा डोकं इकडे केलं ना तर एकदा शेपटी तिकडे करायची. अशा पद्धतीने मच्छी लावली तर मच्छी राहते पण जरा भरपूर आणि आपल्याला पलटी करायला पण चांगली गावते. आणि एका साईडनी शेकली ना की पलटी करायची. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि हिला दोन्ही साईडने आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची. आणि त्याच्या पोटाकडचा भाग असतो ना तो पण असा उभा करून भाजायचा. जेवढी तुम्ही खरपूस भाजणार ना तेवढी खायला ती खूप टेस्टी लागते. आपली तळलेली मच्छी आणि हे मच्छीचं कालवण खाण्यासाठी तयार आहे. आवडलं तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण घाई गडबडीमध्ये लाईक करायचं विसरून जाता. तुम्ही लाईक केलं ना तर माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो. म्हणून लाईक करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.